बघा, आता आपण बघू व्हॅरिएशन इन ॲटॉमिक अँड आयोनिक साईज ऑफ ट्रान्झिशन मेटल. ठीक आहे. आतापर्यंत आपण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये कसा फरक होतो याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये लक्षात ठेवायचं की जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाते तसं काय त्याच्यामध्ये चेंज होत जातात किंवा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय होतं कमी कमी होत जातो. आणि इट इज डिपेंड ओनली ऑन द नंबर ऑफ अनपेअर डी इलेक्ट्रॉन आणि एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. तर पुढे बघा व्हॅरिएशन इन ॲटॉमिक अँड आयोनिक साईज ऑफ ट्रान्झिशन मॅटर. तर इन जनरल आयन्स ऑफ द सेम चार्ज. आता आपण काय करू पहिले आयोनिक रेडाय किंवा आयोनिक साईजबद्दल माहिती विचार करू की आयोनिक साईज कशी असेल या 3D सिरीज एलिमेंटची एखाद्या पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. ठीक आहे. आता काय करा आपण की एक आयन तयार केले आपण आपल्याकडे जे की एलिमेंट आहे फॉर एक्झाम्पल 3D सिरीजचे आपल्याकडे एलिमेंट आहे. आपण सर्वांपासून 3-3 इलेक्ट्रॉन काढून घेतले. सर्वांचा आपण काय केलं 3+ हा कॅटायन तयार केला. स्कॅन्डियमचा पण तयार केला, नंतर टिटॅनियमचा पण तयार केला, त्याचप्रमाणे झिंकचा पण तयार केला. आपण सर्वांचे काय केले 3 इलेक्ट्रॉन काढून त्यांच्यापासून एक 3+ असा आयन तयार केला. ठीक आहे. इन जनरल आयन्स ऑफ द सेम चार्ज सर्वांकडे काय असेल सेम चार्ज असेल +3. ठीक आहे, सर्वांकडे स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत. इन अ गिवन सिरीज आपण काय केलं 3D सिरीज विचारात घेता इथं शो प्रोग्रेसिव्ह डिक्रीज इन रेडियस. तर त्यावेळेस काय होते की रेडियस जे आहे आयनिक रेडियस आयन तयार केला आपण आणि त्यांची जी की रेडियस असेल आयनची रेडियस, ठीक आहे, ती कशी असेल कमी असेल, कमी कमी होत जाते जसं ॲटॉमिक नंबर वाढतो तसं. ठीक आहे. मग हे कशामुळं दिस इज बिकॉज द न्यू इलेक्ट्रॉन एंटर अ डी ऑर्बिटल इच टाईम. तर बघा आपल्याकडे सिरीज आहे, हा ग्रुप नाही आहे इथं. ठीक आहे, लक्षात घ्यायचं की सिरीज अशी राहते आणि ग्रुप असा राहतो. ठीक आहे, आपल्याकडे सिरीज आहे म्हणजे जो की येणारा इलेक्ट्रॉन आहे तो त्याच ऑर्बिटल्समध्ये पडत आहे. ठीक आहे, इथं शेल वगैरे किंवा ऑर्बिटल चेंज नाही होत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामुळे काय होतील न्यू इलेक्ट्रॉन एंटर डी ऑर्बिटल इच टाईम द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. त्याच्यामुळे काय होत आहे न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे जो की येणारा इलेक्ट्रॉन आहे. जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत आहे तसा इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटलमध्ये काय होतं प्रवेश करत आहे. त्याच्यामुळे काय होते न्यूक्लिअर चार्ज वाढते, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या वाढते. ठीक आहे, बाय युनिटी म्हणजेच काय एक न तो वाढतो कारण एकच इलेक्ट्रॉन तिथं काय होतो ॲड होतो. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होते की इट मे बी रिकॉल दॅट द शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी इलेक्ट्रॉन इज नॉट दॅट इफेक्टिव्ह. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की शिल्डिंग पॉवर जी आहे डी ऑर्बिटलची खूप कमी आहे. थोडी जास्त आहे त्यापेक्षा परंतु खूप कमी आहे एस आणि पीपेक्षा. मग शिल्डिंग पॉवर जर तिथे कमी झाली त्याच्यामुळे काय होईल जे की न्यूक्लियस आहे आणि जो की इलेक्ट्रॉन आहे शेवटचा त्याच्यामधलं अट्रॅक्शन जास्त असेल. मग याच्यामुळे काय होईल साईज कमी होईल. ठीक आहे. मग हेन्स द नेट इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लिअर चार्ज अँड द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. तर काय होणार मग अट्रॅक्शन वाढत आहे. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे काय होत आहे अट्रॅक्शन वाढत आहे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचं. अँड द आयोनिक रेडियस डिक्रीजेस. याच्यामुळे काय होईल मग जे की रेडियस आहे ते काय होते कमी होते. मग तुम्हाला विचारलं की आयोनिक रेडियस कमी काय होते न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळे कोणामधलं न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमधलं. त्याच्यामुळे काय होतं आयोनिक रेडियस कमी होतं. दिस इज अबाउट द आयोनिक रेडियस. पण लक्षात घ्यायचं आपण इथं एक चार्ज जो सर्वांमध्ये आहे तो कसा आहे सेम आहे. आपण +3 पण घेऊ शकतो +2 पण घेऊ शकतो. ठीक आहे, +1 पण घेऊ शकतो. चार्ज सेम पाहिजे. ठीक आहे, आयन तयार केले आपण बट विथ सेम चार्ज. ठीक आहे. द सेम ट्रेंड इज ऑब्झर्व इन ॲटॉमिक रेडाय ऑफ अ गिवन सिरीज. आणि असाच ट्रेंड जसं आपण ॲटॉमिक रेडियस आयोनिक रेडियसबद्दल बघितलं तसंच आपण ॲटॉमिक रेडियसबद्दल पण सांगू शकतो की न्यूक्लिअर चार्ज वाढतो. जसं जसा ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं काय होईल की न्यूक्लिअर चार्ज वाढत जाईल आणि जो की इलेक्ट्रॉन आपण नेक्स्ट इलेक्ट्रॉन जो असेल तो त्याच ऑर्बिटल्समध्ये पडतो. त्याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढला. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे काय होईल जे की अट्रॅक्शन आहे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन न्यूक्लियसमधलं आणि शेवटच्या इलेक्ट्रॉनमधलं ते काय होईल वाढेल. त्याच्यामुळे साईज काय होईल प्रोग्रेसिव्हली कमी कमी होत जाईल फ्रॉम 3D सिरीजमध्ये बोलायचं झाल्यास स्कॅन्डियम टू झिंकपर्यंत. आता बघा याच्यामध्ये पण काही व्हॅरिएशन्स आहेत ते पण आपण बघू नंतर पुढे बघू ते. द सेम ट्रेड इज ऑब्झर्व इन ॲटॉमिक रेडाय ऑफ अ गिवन सिरीज. हाऊएव्हर द व्हॅरिएशन विदिन अ सिरीज इज क्वाईट स्मॉल. परंतु जे की व्हॅरिएशन आहे सिरीजमध्ये साईज कमी होण्याचं प्रमाण की जास्त कमी होत नाही. एकदम आपल्याकडे ॲटॉमिक साईज पहिले 100 होती आणि एकदमच ते
3 किंवा 4 झाली असं होत नाही. प्रत्येकी ट्रेंड आहे. तो का थोडा कमी कमी म्हणजे 100चं समजा 90 नंतर परत 85 84 अशी साईज काय होते असा ट्रेंड तो फॉलो होतो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. हाऊएव्हर द व्हॅरिएशन विदिन अ सिरीज इज क्वाईट स्मॉल अँड इंटरेस्टिंग पॉईंट इमर्ज. आता याच्यामधला इंटरेस्टिंग पॉईंट बघा काय, व्हेन ॲटॉमिक साईज जेव्हा काय होते, वेन ॲटॉमिक साईज ऑफ वन सिरीज आर कम्पेअर, जेव्हा आपण एका सिरीजची ॲटॉमिक साईज दुसऱ्या सिरीजशी कम्पेअर करतो तेव्हा लक्षात घ्या इथं कोणता पॉईंट आपण लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे, बघा द सेम an interesting point emerge when atomic size of one series are compared with those of corresponding element in another series. The curve figure 8.3 show a increase from first 3D to second 4D series of the element, but the radii of the third 5D series are virtually the same as those of corresponding member of the second series. तर आता एवढंच म्हणणं बघा काय आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊ ते. तर आपल्याकडे जे की डायग्राम आहे बघा, दिस इज अवर डायग्राम फॉर द ट्रेंड्स इन ॲटॉमिक रेडाय ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. दिस इज ॲटॉमिक रेडाय नॉट आयनिक रेडाय, लक्षात ठेवायचं. हे काय, दिस इज ॲटॉमिक रेडाय नॉट आयनिक रेडाय. तर बघा हे आपली 3D सिरीज आहे सगळ्यात खालची, मिडल म्हणजे काय 4D आणि हे शेवटची म्हणजेच काय 5D. ठीक आहे, पण दिलेलं आहे इथं हिरव्या कलरचे म्हणजे 3D स्कॅन्डियम आणि डॉटचे काय 4D एट्रियम आणि तिकडे लाल आहे त्याला आपण म्हणतो 5D लॅन्थॅनम. ठीक आहे, लॅन्थॅनम सिरीज म्हणजे लॅन्थॅनमला एलिमेंट आहे, तर लॅन्थॅनम सिरीज नाही येते, तर वेगळी राहते. त्याला आपण या ब्लॉकमध्ये कन्सिडर करतो. मग याच्या बघा याच्यामध्ये की हे जी की पहिली सिरीज आहे, पहिली सिरीज आणि दुसऱ्या सिरीजमध्ये थोडाफार फरक आहे. परंतु दुसरी आणि तिसरी सिरीज म्हणजे 4D आणि 5D सिरीजमध्ये जे की साईज आहे ॲटॉमिक रेड आहे, साईज म्हणजेच ॲटॉमिक रेड आहे, जर कसं आहे दोघांना डिफरन्स हा खूप कमी आहे. म्हणजे जवळपास हे जे की आहे 4D आणि 5D सिरीजचे जे की एलिमेंट आहेत त्यांची साईज जवळपास सारखी येते, जवळपास सारखी. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की 3Dमध्ये देर इज अ नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ एफ ऑर्बिटल, परंतु हे जे की 4D आणि 5D आहे याच्यामध्ये एफ ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट होतो. त्याच कारणामुळं काय होते त्यांची साईज नियरली सेम राहते. ठीक आहे, ते पण आपण पुढं बघू. मग इथं तुम्हाला एवढं सांगितलं मी की जे की 4D सिरीज आणि 5D सिरीज आहे दोघांमध्ये काय खूप साऱ्या सिमिलरिटीज आहे. कशामुळं, कारण त्यांच्यामध्ये 4Fचा इन्व्हॉल्वमेंट होतो, तसा 3Dमध्ये होत नाही. ठीक आहे, त्याचं आपण कारण नंतर व्यवस्थितपणे बघू. आता परत आपल्या पॉईंटकडे बोलू आपण. समजलं मग कशामुळे होते मग की 4D सिरीज आणि 5D सिरीजमध्ये काय सिमिलरिटीज आहे. त्यांची जी की ॲटॉमिक रेड आहे जास्त की चेंज झालेली आपल्याला दिसत नाही. मग हे कशामुळं बघा, दिस फिनॉमिना इज असोसिएटेड विथ द इंटरव्हेनिंग ऑफ द 4F ऑर्बिटल विच मस्ट बी फिल बिफोर द 5D. मग आता जे आपण बघितलं की 4Dमध्ये आणि 5Dमध्ये काय होत आहे, देर इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ एफ ऑर्बिटल. मग जे की आपल्याकडे 4D आहे त्याच्यामध्ये 4F ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट होत आहे, आणि जे आपल्याकडे 5D आहे त्याच्यामध्ये 5F ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट होत आहे. आणि असं एफ ऑर्बिटलचं इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये डी सिरीजमध्ये, त्याच्यामुळंच काय होते हे जे की 4D आणि 5D सिरीजचे जे की एलिमेंट आहे दोघांना काय असेल जवळपास सारखी ॲटॉमिक रेडाय असेल. ठीक आहे, पुन्हा बघा आता. मग त्याच्यामध्ये काय होते 4F ऑर्बिटल आधी येते कशामध्ये या 4D आणि 5Dमध्ये. 4Dमध्ये 4F आधी येईल कशाच्या 4Dच्या, आणि 5Dमध्ये 5F आधी येईल 5Dच्या. ठीक आहे, म्हणजे पहिले F भरते आणि नंतर D भरते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आधी पहिले F ऑर्बिटल भरल नंतर D भरल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मस्ट बी फिल बिफोर 5D ऑर्बिटल्स 4F ऑर्बिटल विच मस्ट बी फिल बिफोर 5D सिरीज ऑफ द एलिमेंट. आता जी की आपल्याकडे 5D सिरीज आहे त्याच्यामध्ये काय होईल की त्याच्यामध्ये 4F भरल आधी. ठीक आहे, द फिलिंग ऑफ 4F बिफोर 5D ऑर्बिटल रिझल्ट इन रेग्युलर डिक्रीज इन ॲटॉमिक रेडाय कॉल्ड ॲज लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन. त्याला आपण काय म्हणतो, जे की भरणं आहे 4Fचं, 4F आधी भरते कोणाच्या
5Dच्या कशामध्ये 5D सिरीजमध्ये. तर असं होणं म्हणजेच काय, की याच्यामुळे काय होते, तिथं रेडियस काय होते, कमी होते. ते रेडियस जे आहे ते कमी कमीच होत जाईल. म्हणून त्याला आपण एक कारण दिलं, की इन केस ऑफ 5D सिरीज तिथे काय होत आहे, की 5D भरण्याच्या आधी तिथं 4F हे काय होत आहे, ऑर्बिटल भरत आहे. त्याच्यामुळे काय होईल, देअर इज अ रेग्युलर डिक्रीज इन द ॲटोमिक रेड आहे. आता 4F भरत आहे म्हणजे इथं डी सध्या त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जात नाही. इलेक्ट्रॉन जात आहे कशामध्ये, 4Fमध्ये. ठीक आहे. मग असं 4Fमध्ये जर इलेक्ट्रॉन जात आहे, तर 4F म्हणजेच कोणती सिरीज असते आपल्याकडे, लॅन्थॅनॉइड सिरीज. मग 4F जर इथं भरत आहे पूर्णपणे, तर देर इज अ कॉन्ट्रॅक्शन इन द लॅन्थॅनाइड एलिमेंट. मग लॅन्थॅनाइड सिरीजमध्ये काय होतं, इथं कॉन्ट्रॅक्शन येत आहे ड्यू टू फिलिंग ऑफ 4F ऑर्बिटल. तर जे की कॉन्ट्रॅक्शन असेल त्याला आपण म्हणतो लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन, इज कॉल्ड ॲज लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. हे तुम्हाला पुढं डिटेलमध्ये बघणं आहे. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की 5Dमध्ये 4F भरल. मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा ते थोडं चुकलं होतं माझं, की मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपल्याकडे जे की 4D आहे त्याच्यामध्ये 4F भरल आणि 5Dमध्ये 5Fच भरल. तसं नाही आहे ते. तर कसं आहे, की जे आपल्याकडे 4D आहे, जे आपल्याकडे 5D आहे त्याच्यामध्ये 4F भरल. ठीक आहे. द फिलिंग ऑफ 4F बिफोर 5D, म्हणजे जे की आपल्याकडे 5D ऑर्बिटल्स आहे त्याच्यामध्ये 4F भरल. आणि जे की 6D आहे, जे की आपल्याकडे 6D असेल समजा, तर त्याच्या आधी 5F भरल. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. समजलं का? पुन्हा सांगतो, की आपल्याकडे जे की 5D आहे त्याच्या आधी 4F भरल. आणि जे आपल्याकडे 6D असेल त्याच्या आधी काय होईल, 5F भरल. ठीक आहे. म्हणजे 4F आणि 5F काय आहे ते, इज आर द लॅन्थॅनाइड आणि ॲक्टॅनाइड. तर जेव्हा 4F हे काय होते, भरत भरत जाते, तेव्हा एक 4Fच्या एलिमेंटमध्ये कंट्राक्शन येतो, त्याला आपण लॅन्थॅनाइड कंट्राक्शन असं म्हणतो. तर हे आपल्याला नंतर डिटेलमध्ये बघणार, तेव्हा आपण ते बघू. तर इथं एवढं लक्षात ठेवायचं, की जे की आपल्याकडे 4D सिरीज आणि 5D सिरीज आहे. स्पेशली आपण 5D सिरीजच्या बाबतीत बोलू, की 5D सिरीजमध्ये 4Dमध्ये नाही, 5Dमध्ये आणि 6Dमध्ये. तर इन केस ऑफ 5D सिरीज त्याच्यामध्ये काय 4Fचा इन्व्हॉल्वमेंट आहे. ठीक आहे. याच्यामुळं त्यांच्यामध्ये पहिले 4F भरल, 4F भरल्यानंतर तिथं डी भरल. मग 4F भरल्यामुळे एक गोष्ट तिथं होते, त्याला म्हणतो आपण लॅन्थॅनिक कॉन्ट्रॅक्शन. हे झाल्यामुळं जो की डिफरन्स आहे 5Dमध्ये आणि 4Dमध्ये, तो कसा होतो, कमी होतो. मग तुम्हाला जर असं विचारलं की व्हाय द ॲटोमिक रेडाय ऑफ 4D अँड 5D आर सिमिलर, तर आपण सांगायचं की 5Dमध्ये काय होते, देर इज अ लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतो 4Fचा. त्याच्यामुळं ड्यू टू लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन द साईज ऑफ 4D अँड 5D ऑर्बिटल्स इज नियरली सेम. ठीक आहे. बघू पुढं आपण ते. विच एसेन्शियली कम्पेन्सेट फॉर द एक्सपेक्टेड इन्क्रीज इन ॲटोमिक साईज विथ इन्क्रीज इन ॲटोमिक नंबर. आता बघा, यांनी असं म्हटलं की इन्क्रीज इन ॲटोमिक साईज विथ इन्क्रीज इन ॲटोमिक नंबर. तर आपल्याला माहीत आहे की जसं जसं काय होते, ॲटोमिक साईज वाढते, तसं तसं काय होते, जसं जसं काय होईल, ॲटोमिक नंबर वाढत जाईल, तसं तसं ॲटोमिक साईज पण वाढते. मग आपण जर इथं बघितलं या टेबलमध्ये, ग्राफमध्ये, स्कॅन्डियमचा काय ॲटोमिक नंबर कमी आहे, वायचा जास्त आहे, एलचा त्याच्यापेक्षा पण जास्त आहे, एलचा. ॲटोमिक नंबर वाढला म्हणजे काय होईल बघा, इथं ॲटोमिक नंबर वाढत आहे म्हणजे साईज पण वाढत आहे. याचा अर्थ इथं तो होतो. ठीक आहे, की इन्क्रीज इन ॲटोमिक साईज विथ इन्क्रीज इन ॲटोमिक नंबर. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आपण या 3 सिरीजबद्दल इथं विचार करत आहे. त्याच्यामुळं जसं जसं ॲटोमिक नंबर वाढेल तसं तसं काय होईल, याची साईज पण काय होईल, वाढत जाईल, किंवा रेडियस पण काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे. आता बघा, द नेट रिझल्ट ऑफ लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन इज दॅट सेकंड अँड द थर्ड डी सिरीज एक्झिबिट सिमिलर रेड आहे. आता जे की आपण 5D सिरीज इथं बघितली, याच्यामध्ये F ऑर्बिटलचा इन्व्हॉल्व होतो, तसा 4Dमध्ये पण आहे, परंतु जो की जास्त आपल्याला बघायला मिळतो तो आहे 5Dमध्ये. तर याच गोष्टीमुळे काय होते, की जे की सेकंड सिरीज आहे आणि थर्ड सिरीजमध्ये काय होतो, की
ॲटोमिक रेडियस हे कशा जवळपास सारखी आहे. मग आता तुम्हाला जर कोणी विचारलं की व्हाय 4D अँड 5D सिरीज एलिमेंट यांची रेडियस सारखी का बरं आहे? ड्यू टू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ 4f ऑर्बिटल्स. त्याच्यामुळं तिथं काय होते, लॅन्थॅनिक कॉन्ट्रॅक्शन होते. अँड ड्यू टू लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन देर इज अ सिमिलर साईज ऑफ 4D अँड 5D सिरीज ॲटोमिक रेडियस. तुम्हाला तसं सांगावं लागेल. ठीक आहे. ओके, पुढे बघा. हेन्स सिमिलर रेडाय ऑफ झिर्कोनियम 160 आणि हाफनियम 159. बघा इथं आपल्याकडे हा झिर्कोनियम आहे, तो आहे सेकंड सिरीजमधला. ठीक आहे. आणि हा हाफनियम तो आहे थर्ड सिरीजमधला. मग दोघांमध्ये काय डिफरन्स असायला पाहिजे होता, कारण आपण म्हटलं की ॲटोमिक नंबर वाढत आहे तर साईज पण वाढायला पाहिजे. परंतु ड्यू टू इस लॅन्थॅनिक कॉन्ट्रॅक्शन आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ एफ ऑर्बिटल, झिर्कोनियमचे जे काही रेडियस असेल आणि हाफनियमचे जे काही रेडियस असेल ॲटोमिक रेडियस, त्यांच्यामध्ये एवढा काही फरक नाही आहे. ठीक आहे. इज ड्यू टू द लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन, म्हणजेच इन्व्हॉल्वमेंट ऑफ एफ ऑर्बिटल. ते लक्षात ठेवायचं. ओके, म्हणून यांनी असं म्हटलं की एक्झिबिट सिमिलर रेड आहे. झिर्कोनियमची 160 आहे आणि हाफनियमची 159 आहे. ठीक आहे. अँड हॅव व्हेरी सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज मच मोर दॅन दॅट एक्सपेक्टेड ऑन द बेसिस ऑफ युज्युअल फॅमिली रिलेशनशिप. आता हे एका फॅमिलीमधले आहे. ठीक आहे. तर त्यांची फॅमिली ज्या आहेत त्याच्यावरून पण आपण यांच्यामध्ये एवढ्या सिमिलर प्रॉपर्टी आहेत असं सांगू शकलो नसतो. ते आपण याच्यावरून सांगू शकतो. कशावरून? फ्रॉम द लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. ओके, आता पुढे बघा. द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन इज somewhat similar to that observed in ordinary transition series and is attributed to similar cause. आता हे जी की लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन कशामुळे घडते ते आपण बघितलं की इथं काय होतं की 4f इलेक्ट्रॉन जात राहतो. त्याच्यामुळे ते साईज काय होते रेग्युलरली कमी कमी होत जाते. तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये पुढं पण शिकणार, पण तरी इथं एकदा बघून घेऊ. तर मग हे लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होतो, जो आपण पॉईंट बघितला की इन केस ऑफ ॲटोमिक रेड आहे आणि आयनिक रेड आहे डीमध्ये, तसंच एफमध्ये होते. बघा इथं काय होईल मग. दॅट इज द imperfect shielding of one electron by another in same set of orbital. However, the shielding effect of 4f electron by other is less than that of the d electron by another, and as nuclear charge increases along the series, there is a fairly regular decrease in the size of the entire 4f orbitals. आता इथं बघा की एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला माहित आहे की डी ऑर्बिटलपेक्षा 4f ऑर्बिटल डिफ्यूज आहे. हां, तर त्याच्यामुळे त्याचा शिल्डिंग इफेक्ट खूप कमी आहे. म्हणजे 4f जास्त शिल्ड करणार नाही इलेक्ट्रॉनला. ठीक आहे. मग जसे जसे इलेक्ट्रॉन हे एफमध्ये जातील तिथं न्यूक्लिअर चार्ज तर हा वाढणारच आहे. न्यूक्लिअर चार्ज वाढन, परंतु शिल्डिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे. ठीक आहे. मग शिल्डिंग जर एफ जास्त करू शकत नसेल तर तिथं काय होते, जी की साईज आहे ते काय होते कमी कमी रेग्युलरली कमी कमी होत जाते. मग लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शनचं एक महत्त्वाचं कारण कोणतं आहे? वीक शिल्डिंग इफेक्ट ऑफ 4f ऑर्बिटल. ठीक आहे. वीक शिल्डिंग इफेक्ट तिथं आहे, म्हणून तिथं काय अट्रॅक्शन जास्त आहे बॅलन्स एफ ऑर्बिटलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं. याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे तिथं. न्यूक्लिअर चार्ज वाढला तर काय होईल मग, अट्रॅक्शन वाढेल. शिल्डिंग इफेक्ट तर कमी आहे. याच्यामुळे काय होते, देर इज अ रेग्युलर डिक्रीज इन रेडाय ऑफ द दिस सिरीज एलिमेंट. त्याला आपण म्हणतो मग लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे लॅन्थॅनाइट सिरीजमध्ये जे काही एलिमेंट येतील त्यांच्यामध्ये असं घडते. ठीक आहे. हा फक्त जस्ट प्रिव्ह्यू होता. तुम्हाला डिटेल तुम्हाला नंतर तिकडे बघणार. इन केस ऑफ लॅन्थॅनाइट जेव्हा आपण बघू त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल बघणार. तर लक्षात ठेवायचं येतं की हे जे काही लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन आहे हे कशामुळे होतं. देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ 4f इलेक्ट्रॉन अँड देर इज अ लेस शिल्डिंग इफेक्ट. लेस शिल्डिंग इफेक्ट म्हणजेच काय, तिथं अट्रॅक्शन जास्त असेल, न्यूक्लिअर चार्ज वाढत असेल तिथं, कारण ॲटोमिक नंबर वाढत आहे, न्यूक्लिअर चार्ज पण वाढत आहे, ॲटोमिक नंबर पण वाढत आहे, शिल्डिंग इफेक्ट कमी आहे, त्याच्यामुळे अट्रॅक्शन वाढत आहे आणि त्याच्यामुळं साईज ही कमी कमी होत आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे बघा आता. द डिक्रीज इन मेटॅलिक रेडियस कपल विथ इन्क्रीज इन ॲटोमिक मास. आता मेटॅलिक रेडियस डिक्रीज होणं त्याच्यासोबत एक गोष्ट जोडलेली आहे, ते म्हणजे ॲटोमिक मास काविल वाढत जाते. ठीक आहे. म्हणजे जसं जसं मेटॅलिक रेडियस कमी होतील कोण्याही सिरीजची 3D 4D किंवा 5D सिरीजची
रेडियस जर कमी कमी होत असेल तर त्यांच्याशी एक गोष्ट निगडीत असते, ते म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास वाढते. ठीक आहे, इन्क्रीज इन ॲटॉमिक मास जर वाढत असेल तर काय होते, डेन्सिटी पण वाढेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. द डिक्रीज इन मेटालिक रेडियस कपल म्हणजे जोडलेली आहे विथ द इन्क्रीज इन ॲटॉमिक मास रिझल्ट इन जनरल इन्क्रीज इन द डेन्सिटी ऑफ दिस एलिमेंट. मास वाढलं म्हणजे काय होईल, डेन्सिटी वाढेल. ठीक आहे, दस फ्रॉम टिटॅनियम जर आपण बघितलं 3D सिरीजमध्ये तर 22 नंबर आहे टिटॅनियमचा, ॲटॉमिक नंबर 22. कॉपरचा 29 आहे, मास वाढत आहे, नंबर वाढत आहे. इथे काय होतं आहे, ॲटॉमिक नंबर पण वाढत आहे आणि मास पण वाढत आहे. हे सिग्निफिकंट इन्क्रीज इन डेन्सिटी मे बी नोटेड इन टेबल 8.2. लक्षात ठेवायचं, आपण टेबल 8.2 पण बघू. तर जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत आहे साईज कमी होत आहे. साईज कमी म्हणजेच काय, डेन्सिटी वाढत आहे. डेन्सिटी वाढणं म्हणजेच काय, मास पण तिथं काय होत आहे, वाढत आहे. ठीक आहे. आता आणखीन एक लक्षात ठेवासारखी गोष्ट अशी आहे की हा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये 3D सिरीजमध्ये आपण बोलू की बघा, रेडियस तर कमी व्हायला पाहिजे होती अशी कंटिन्युअसली. कारण काय होत आहे, न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे. पण इथं झिंकमध्ये वाढली तुम्हाला दिसते, झिंकमध्ये वाढलेली आहे. आणि काही ठिकाणी ती कशी आहे, एकदम कॉन्स्टंट आहे आणि परत वाढलेली आहे. मग याचं कारण कसं आहे, त्याचं कारण असं आहे की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन पहिल्या ठिकाणी कमी कमी आहे. ठीक आहे, तिथं न्यूक्लिअर चार्ज काय वाढत वाढत जाईल आणि ठीक आहे, क्रोमियमपर्यंत काय होईल, ठीक आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन वाढतात तिथपर्यंत साईज हे व्यवस्थितपणे कमी कमी होत आहे. ठीक आहे, कशामुळे ड्यू टू इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज आणि डिक्रीजिंग शिल्डिंग इफेक्ट. परंतु इथं जे आहे एम एन पासून ते जवळपास निकेलपर्यंत साईज जवळपास सारखी आहे. तर याचा अर्थ असा होतो, इथं काय होतं, इलेक्ट्रॉनची पेअरिंग स्टार्ट होत आहे. एम एन पासून निकेलपर्यंत इलेक्ट्रॉनची पेअरिंग स्टार्ट होत आहे. पेअरिंग स्टार्ट झाली, इथं न्यूक्लिअर चार्ज पण वाढत आहे. ठीक आहे, परंतु इथं न्यूक्लिअर चार्ज आणि जो काही शिल्डिंग इफेक्ट आहे हा बॅलन्स होतो. त्याच्यामुळं इथं साईज काय राहते, कॉन्स्टंट राहते. आता राहिला प्रश्न झिंकचा. झिंक का बरं जास्त साईज दाखवतो. मग आपल्याला माहीत आहे की झिंकमध्ये काय असेल की इथं सर्व इलेक्ट्रॉन पेअर आहे. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन पेअर होतात तेव्हा त्यांच्यामध्ये असतं रिपल्शन. मग रिपल्शन जर वाढलं, डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन सर्व पेअर आहे, त्याच्यामध्ये काय होईल, रिपल्शन वाढलं. रिपल्शन जर वाढलं तिथं काय होते, ऑर्बिटलची साईज पण थोडीफार वाढते. म्हणजे झिंकमध्ये जरी ॲटॉमिक नंबर कमी असला तर ड्यू टू रिपल्शन इन इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल डी ऑर्बिटल तिथं काय होते, साईज वाढते कोणाची, झिंकच्या ॲटमची. मग हे लक्षात ठेवायचं, झिंकमध्ये इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होते त्याच्यामुळे त्याची साईज वाढते. ठीक आहे, ओके. दिस इज अबाउट द ॲटॉमिक अँड सॉरी ॲटॉमिक अँड आयोनिक साईड ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. 3D पण बघितलं आपण, 4D पण बघितलं आणि 5D बघितलं. लक्षात ठेवायचं की 4D आणि 5D यांच्यामध्ये सिमिलरिटी आहे ड्यू टू लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन. आता हा टेबल बघा, तुम्हाला याच्यामध्ये काय दिसणार आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता हे बघा तुम्हाला काढता येते, दिस इज द बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तुम्हाला जर याच्यापासून आयन तयार करायचे असेल तर आपण आयन तयार करू शकतो. +1 म्हणजेच का एक इलेक्ट्रॉन लॉस केला, 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. तर इलेक्ट्रॉन लॉस कसे करायचे, की सर्वात पहिले इलेक्ट्रॉन हा एसमधून लॉस करायचा, नंतर डीमधून लॉस करायचा. समजलं का, पहिले इलेक्ट्रॉन एसमधून जाईल आणि नंतर डीमधून जाईल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याच्यावरून आपण त्याचे आयन तयार करू शकतो. नेहमी लक्षात ठेवायचं की पहिले इलेक्ट्रॉन हा एसमधून जाईल, नंतर डीमधून जाईल. ठीक आहे. आता बघा इथं एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन तुम्हाला दिलेली आहे की इन केस ऑफ बघा की कमी कुठं आहे ते, हे बघा इन केस ऑफ एम एन 281 आहे, एस सीला जास्त आहे आणि परत इकडे झेडनला खूप कमी आहे. मग एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन खूप कमी म्हणजेच काय असते, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट पण कमी राहते. तुम्हाला इथे व्हॅल्यू दिलेली आहे. नंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला दिलेलं आहे रेडियस बघा, मेटॅलिक आयोनिक रेडियस तुम्हाला दिलेलं आहे. तर काय होते बघा, ते पुढं पुढं काय होते, अशी कमी कमी होत राहते. 164 पासून 137 इथं कमी कमी होत जाते. तसंच 2+ पण असेल आणि 3+ पण असेल. तसाच जो काही त्याला आपण म्हणतो ट्रेंड आहे तो असेल ॲटोमिक रेडियसच्या बाबतीत. ठीक आहे, आणि डेन्सिटी बघा, डेन्सिटी काय होत आहे, वाढत वाढत जात आहे. ठीक आहे, कशामुळं, ड्यू टू इन्क्रीज इन ॲटोमिक नंबर अँड इन्क्रीजिंग मास. ठीक आहे, दिस इज अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ 3D सिरीज, 4D आणि 5D. त्याच्यामध्ये आपण 3Ds बघणार आहे. तिथं आपण काय बघितलं, दिस इज द व्हॅरिएशन इन ॲटोमिक साईज अँड आयोनिक साईड. तर लक्षात ठेवायचं की ट्रान्झिशन मेटलमध्ये ॲटोमिक आणि आयोनिक साईज हे कमी कमी होत जाते
जसं ॲटॉमिक नंबर वाढतो तसं त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. शिल्डिंग इफेक्ट, इन्व्हॉल्वमेंट ऑफ एफ ऑर्बिटल्स, त्याला आपण लॅन्थॅनिक कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. तर इथं आपण काय करू आता, स्टॉप करू. ठीक आहे, आणि पुढच्या वेळेस जो नवीन टॉपिक आहे तो आपण बघणार आहे, जो आपल्याकडे न्यू टॉपिक आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता बघा याच्यावर एक क्वेश्चन्स आहे तुम्हाला, की व्हाय डू ट्रान्झिशन एलिमेंट एक्झिबिट हायर एन्थॅल्पीज ऑफ ॲटोमायझेशन. त्यांना जास्त एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन का बरं असते. तर बघा आपण बघितलेलं आहे की बिकॉज ऑफ लार्ज नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इन दर ॲटम, दे हॅव स्ट्रॉंग इंटर ॲटोमिक इंटरॅक्शन अँड हेन्स स्ट्रॉंगर बॉन्डिंग. आता याच्याकडे अनपेअर इलेक्ट्रॉन जास्त असतात. जास्त अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे का असेल, दोन ॲटम जर आपल्याकडे आहेत, समजा आपल्याकडे दोन ॲटम आहे, त्याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन जास्त आहे, तर जास्त ते काय करतात, स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करतात, इंटर ॲटोमिक बॉन्ड. ठीक आहे, इंटर ॲटोमिक बॉन्ड मेटलचा आहे बरं. ठीक आहे, तर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर त्याच्यापासून आपल्याला त्यांचे ॲटम सेपरेट करायला खूप जास्त एनर्जी द्यावं लागतं. ठीक आहे, मग ते जास्त एनर्जी म्हणजेच काय असेल, हाय एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ठीक आहे, म्हणून बघा, बिकॉज लार्ज नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इन देअर ॲटम, दे हॅव स्ट्रॉंग इंटर ॲटोमिक इंटरॅक्शन अँड हेन्स स्ट्रॉंगर बॉन्डिंग. इंटरॅक्शन स्ट्रॉंग म्हणजे बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल बिटवीन ॲटम, रिझल्टिंग इन हायर एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. तर परत ते ॲटम सेपरेट करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी द्यावं लागेल. ठीक आहे, ते त्याचं खालील आन्सर आहे. ठीक आहे, तर इथं आपण आता स्टॉप करू. पुढच्या वेळेस आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी हा कन्सेप्ट बघणार आहे. ओके.